हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण चाललो आहे मागी गणपतीचे गणपती आले तर आपण पाया पडायला चाललोय। हे मी खेड्यागावासारखं आमच्या इकडचं नेचर आहे तर थोडंसं तुम्हाला दाखवते। हे बदक बघा किती छान वाटतं, ते मस्त आहेत की नाही, सगळ्यांनी कमेंट करायचे। आणि इथे आहे आता इथून पुढे आपण आलेलो आहे डायरेक्ट गणपतीच्या पाया पडायला। सगळ्यात पहिलं आपण इथे काल सत्यनारायणची पूजा झाली त्याचं दर्शन करू आणि मग प्रथम गणपती वंदन। मागी गणपतीचे सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा। आता इथे एक फुलाचा फोटो काढलेला आहे, गणपतीचाही फोटो काढलाय, सगळ्यांनी पाया पडून घ्या, खूप छान आहे। त्याच्यानंतर आपण जाणार आहोत शनी मंदिरचा राजा, ज्याचं शिवलिंग म्हणजे आपलं जे जेजुरी गड आहे त्याचं पर्वतचं शिवलिंग आहे, त्याच प्रकारे तिथे खूप देखावा खूप छान केलेला आहे। तर सगळ्यांनी जय मल्हारांचं गणपतीच्या पाया पडा। मी त्यासाठी स्पेशल फोटोसुद्धा काढलेला आहे, दर्शनाला आलेले आहे, तुम्हालाही ते दर्शन दाखवत आहे, खूप छान आहे। आणि सगळ्यांनी मागील गणपती जर ज्यांनी दर्शन घेतले नाही त्यांनी ह्या गणपतीचे दर्शन ऑनलाईन घ्या। जय मल्हारचं दुसरं नाव आहे कल्याणचा विघ्नहर्ता। कसा वाटला सांगायला विसरू नका। बघा कसं आहे। आता इथून पुढे आम्ही चाललो आहे तिसाईला। तिसाईला जाताना आम्ही डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ टाकलेले आहेत। तिसाईचं पण मागील गणपती आहे, गणेश उत्सव आहे तिथे, तर खूप छान। आपण त्र्यंबकेश्वरला आलेलो आहोत, असं आपल्याला दर्शन घडवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। चला तर आपण जाऊया आज त्र्यंबकेश्वरचं दर्शन मागी गणपतीमध्ये घ्यायला। चला तर हे आहे तिसाई। तिसाईच्या इथे शंकराचं मंदिर, दुसरं त्र्यंबकेश्वरला आल्यासारखंच आपल्याला वाटतंय। हे आहे गणपतीचं मुख्य प्रवेशद्वार। मंदिराचं नावही त्यांनी खूप छान दिलेलं आहे, बघा तुम्हाला पूर्ण दाखवते मी सगळे पुढे फिरून। हे आहे प्रवेशद्वार, श्री त्र्यंबकेश्वर मंदिर। असं का दिलं आहे कारण की सेम हुबेहूब त्र्यंबकेश्वरचा देखावा त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खरंच खूप छान त्यांनी गणपती बाप्पा मोरया ह्यांचं खूप छान सजावट वगैरे केलेली आहे, जसे की आपण त्र्यंबकेश्वरला आलोय। बघा इथून पुढे आतमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे त्र्यंबकेश्वरचं लुक। बघा हे आहे त्र्यंबकेश्वरचं सेम हुबेहूब असंच शंकराचं मंदिर आहे। आता तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा मोरया। मागील गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि बघा हे मागील गणपती। तिथून पुढे आम्ही आलो आहोत नंदी महाराजचं दर्शन घ्यायला। नंदी महाराजही तिथे आहेत, तर तुम्हाला दाखवते। हे तिकडे छोटासा गणपती पण बसलेला होता, बघा हे गणपतीचं आहे। तिथून पुढे आपण वापस त्र्यंबकेश्वरच्या एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे, त्याचप्रमाणे आपण नंदी महाराजचं पण दर्शन घेणार आहोत। ही माझी फॅमिली, बघा हे नंदी महाराज कसे वाटले खरंच सांगा। खूप छान म्हणजे देखावा त्यांनी हुबेहूब करण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे आणि खरंच खूप छान आहे। आपण आता नंदी महाराजचं दर्शन घेतलं, आता आपल्याला बाहेर जायचं आहे। बाहेर पण खूप छान आहे, बघा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शॉर्टकटमध्ये आणि खूप छान प्रमाणात दाखवते। बघा आता हे सगळी इथे आम्ही सगळी फॅमिली आहे। आता ह्याच्या पुढे तुम्हाला पूर्ण पब्लिक बसलेली आहे। आज कीर्तनांचा कार्यक्रम आहे, आम्ही कीर्तनाला जास्त वेळ थांबणार नाहीये, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो आता तिथून पुढे तिसाईचं दर्शन घेऊ, तिसाईची आरती घेऊ आणि मग आम्ही घरी येऊ। ही माझी वहिनी, ही माझी पूर्ण फॅमिली। कशी वाटली कमेंट्स करायची। आता तिथे ना फटाक्याचा आवाज येतो, आता हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते। बघा किती आपण तिसाईचं कासवाचं दर्शन घेऊ आणि आतमध्ये प्रवेशद्वारामध्ये आई जरीमरी तिसाई मंदिरामध्ये दर्शन घ्यायला चाललेलो आहोत। चला सगळ्यांनी माझ्यासोबत दर्शनाचा लाभ घ्या। कल्याणची सुप्रसिद्ध जरीमरी आई म्हणजे तिसाई माऊली यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर सगळ्यांनी नमस्कार करा आणि आई तिसाईचं आशीर्वादाने सगळ्यांना सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य लाभो, ही आई तिसाईच्या चरणी प्रार्थना। तिथे पुढे आता आरती पण चालू होती, मग आम्ही आरतीमध्ये पण सामील झालो, कारण की आता आलोच आहोत तर आरतीसुद्धा घेऊन जावं। बघा आता आतमध्ये आलेलो आहोत, आईचं दर्शन घ्या। तिथून पुढे आपण जाणार आहोत बॅक साईडला आहेत रामाचं, जय श्रीराम, रामाचं, सीतेचं आणि हनुमानचं। चला तर आपण आता दर्शन घेऊया। राम लक्ष्मण सीता
जय श्रीराम. सगळ्यांनी जोरात बोलायचंय जय श्रीराम. इथे गणपती विसर्जन होतं तर मला राहवलं नाही, मी पण त्या गणपतीचे विसर्जन करायला, देवीचं आरती करायला उभी राहिली. तर बघायला विसरू नका. बघा मी पण आरती करते. तिथून पुढे आम्ही वापस मंदिरामध्ये तिकडे वेगवेगळ्या प्रकारचं खांब होते त्यांचं पण आम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न केलाय. जे खामदेव म्हणून आहे तिथून पुढे आम्ही तिथंही आरतीला आलेलो आहोत. आरती खूप छान झाली आणि मग आम्ही घरी आलो.